कोल्हापूरला आज भारतीय हवामान खात्यानं उष्णतेचा येलो अलर्ट आहे तो जारी केलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की सध्या खानविलकर पेट्रोल पंप या परिसरामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणावरती वाहनांची दरवेळेस गर्दी असते, मात्र आज तुरळक प्रमाणात वाहनं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। कोल्हापूरचा पारा जो आहे तो जवळपास 39 अंशांच्या वर आता जाताना पाहायला मिळतोय। त्यामुळेच कुठेतरी दुपारच्या वेळेत या ठिकाणी आपल्याला आता वाहनांची गर्दी आहे ते कमी प्रमाणात पाहायला मिळते। गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या पाऱ्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळते। आणखीन किमान तापमान जे आहे ते देखील या ठिकाणी जे आहे ते 23 अंशांच्या वरती असल्यामुळं आता नागरिकांनी देखील काळजी घेताना आपल्याला दिसून येत आहेत। अनेक जण सावलीचा वापर करताना या ठिकाणी दिसून येत आहेत, तर काही जण दुपारी 12 ते 4 या वेळेत घरात थांबताना देखील दिसून येत आहेत। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर भारतीय हवामान खात्यानं कोल्हापूरला आज येलो अलर्ट दिलेला आहे। त्यासोबतच कोल्हापूरच्या जवळचा जिल्हा असणारा सांगली आहे, सातारा आहे, सोलापूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा हा येलो अलर्ट असल्याचं सांगितलं गेलं आहे। त्यामुळं खरं तर उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढते आणि साधारणतः दुपारी 12 ते सायंकाळी 4:30 पर्यंत या ठिकाणी खरं तर बाहेर पडू नये असं आवाहन खरं तर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। आणखीन जर बाहेर पडणार असाल तर खबरदारी म्हणून टोपी असेल, छत्री असेल, पाण्याची बाटली असेल, हे देखील आपल्या जवळपास ठेवण्याचं आवाहन जे आहे ते या जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आपल्याला पाहायला मिळतं आहे। सत्यजित औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।